प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति गेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 नोव्हेंबर 2025 बुधवार। निर्णय द्या। मी ठरविलेले आहे की माझ्या ओठांनी पाप करणार नाही। स्तोत्र संगीता 17 अध्याय 3 वचन। जीवन म्हणजे निर्णयाची मालिकाच आहे। प्रत्येक दिवशी आपण हा संघ निर्णय घेतो, कपडे कोणते घालायचे, काय स्वयंपाक करायचे यापासून ते मुलांची शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल किंवा लग्नाबद्दल असे मोठे निर्णयही घेतो। काही लोकांसाठी निर्णय हा फक्त नववर्षाची ठरावांशी जोडलेला असतो। वर्षांच्या शेवटी ते काहीने म्हणतात, प्रभू, या नवीन वर्षात मी नियमित बायबल वाचेन, प्रार्थना करीन आणि चर्चमध्ये हजर राहीन। पण काही दिवसात हे ठराव विसरले जातात आणि नाहीसे होतात। परंतु जेव्हा तुम्ही मनापासून देवासाठी एखादा निर्णय घेता, तेव्हा तेही तुमच्यासोबत पूर्ण मनाने उभा राहतो, तुम्हाला आशीर्वाद देतो आणि तुम्हाला उंचावतो। चला बायबलमधील 3 व्यक्तीचे निर्णय पाहूया। याकोबची निर्णय दशांश देण्याची। याकोबाने देवासमोर एक वचन केले, जर देव माझ्यासोबत राहील, माझ्या प्रवासात मला जपेल, मला खायला अन्न व घालायला वस्त्र देईल आणि मी शांतीने माझ्या वडिलांची घरी परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल आणि तू मला जे काही देशील त्याची 10वा भाग मी तुला देईन। उत्पत्ती 28 अध्याय 20 वचन से 22 वचन। आपण देणगी देतो तेव्हा ती अट ठेवून किंवा जबरदस्तीने नसावी, तर प्रेमाने असावी। असे केल्यास देव आपले वचन पूर्ण करतो। सर्व दशांश कोटार्थ आणि मला आता यामध्ये परका, मी स्वर्गाच्या खिडकी उघडून इतका आशीर्वाद होतील की तुमच्याकडे तो ठेवण्यास जागा उरणार नाही। मलाकी 3 अध्याय 10 वचन। दाविदाचा निर्णय देवाची वचनावर ध्यान करण्याचा। दाविदाने ठरविले, मी तुझ्या आज्ञावर ध्यान करीन आणि तुझ्या मार्गाचा विचार करीन। मी तुझ्या न्यायामध्ये आनंद मानेन, मी तुझे वचन विसरणार नाही। स्तोत्र संगीता 119 अध्याय 15 आणि 16 वचन। जे लोक देवाची वचनानुसार जगतात ते घरोघर धन्य असतात। दररोज बायबल वाचणे आणि त्यावर ध्यान करणे हे आपले आत्मिक कर्तव्य आणि आनंद आहे। दानिएलचे निर्णय पवित्र जीवन जगण्याचा। परंतु दानिएलने आपल्या मनात ठरविले की तो राजाच्या स्वादिष्ट भोजनाने व त्यांची द्राक्षरसाने स्वतःला अशुद्ध करणार नाही। दानिएल 1 अध्याय 8 वचन। प्रिय देवाचे लेकरा, आज तू कोणते निर्णय घेत आहेस? ख्रिस्तावर अधिक प्रेम करण्याची आणि त्यांची निष्ठेने सेवा करण्याचे निर्णय घेतलास काय? दररोज प्रभूच्या निकट चालण्याची दृढ निर्धार कर। ध्यानासाठी वचन। देवासमोर जर तू एखादे वचन केलेस तर ते पूर्ण करण्यात विलंब करू नको, कारण तो मूर्खमध्ये आनंद मानत नाही। तू केलेले वचन पूर्ण कर। उपदेशक अध्याय 5 वचन 4। आजचे बायबल वाचन सकाळी यिर्मया 34 अध्याय 35 अध्याय 36 अध्याय, संध्याकाळी इब्री 2 अध्याय। धन्यवाद।